नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। आज तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मी मुंबई कारागृह पोलीस याचा कट ऑफ घेऊन आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, खूप मुलांचा मेसेज येत होता, सर मुंबई पोलीसचं तुम्ही सांगितलं तर मुंबई कारागृह पोलीसचा पण सांगा। तर विद्यार्थी मित्रांनो, हा भरपूरशे मुलांचा डाटा मिळून मी हा कट ऑफ बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि हा डाटा जो आहे तो तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्हाला किती मार्क्स आहेत, तुम्हाला टोटल किती मार्क्स आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो। आणि जर तुम्ही ह्या कट ऑफ सोबत सहमत असाल तर तुम्ही तुमचा लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा विद्यार्थी मित्रांनो। आणि अशाच नवीन अपडेटसाठी, अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा। या कट ऑफमध्ये मी सर्वांचा कट ऑफ सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्व कॅटेगरीच्या महिला व पुरुष यांचा सुद्धा कट ऑफ सांगणार आहे। आणि कट ऑफ कमी जाण्याची का कमी जाणार याचं सुद्धा मी तुम्हाला याचं सोल्युशन इथे देणार आहे विद्यार्थी मित्रांनो। इथे ओपन, OBC, SC ST, EWS, VJ, NT, SCBC, SBC यांच्या सर्वांच्या कट ऑफ या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण कट ऑफला सुरुवात करूया। तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले मी फिमेलचा कट ऑफ सांगणार आणि त्यानंतर मुलांचा कट ऑफ सांगेन। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, कॅटेगरी वाईज NTDचा फिमेलचा जो कट ऑफ आहे तो 124 ते 126च्या मधात जाईल विद्यार्थी मित्रांनो। प्लस मायनस तुम्ही 2 पकडून चाला यामध्ये। त्याच्यानंतर NTC मध्ये जो जाईल तो 123 ते 125च्या दरम्यान जाईल विद्यार्थी मित्रांनो, इथे बघू शकता। आणि इथे पण तुम्ही +- 2 करू शकता। त्याचबरोबर NTBला 124 ते 125 तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, B पेक्षा D मध्ये थोडा जास्त जातो, हे तुम्हाला प्रत्येक वेळेस माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो। इथे तुम्हाला NTB साठी मुलींचं जे कट ऑफ आहे ते 124 ते 125च्या दरम्यान जाईल, इथे +- तुम्ही 2 करा। त्याचनंतर तुम्ही बघू शकता VJA फिमेलचं जे कट ऑफ आहे ते 121 ते 123च्या दरम्यान जाईल। आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता EWSचे जे कट ऑफ आहे, EWSचे जे कट ऑफ आहे ते विद्यार्थी मित्रांनो 105 ते 111 असं जाणार आहे। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, जे पोलीसचं व्हिडिओ बनवलं होतं शिपाईचं, त्यामध्ये तुम्हाला EWSचे 98 ते 105 सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो। आणि इथे सुद्धा तुम्हाला जे EWSचे कट ऑफ आहे ते 105 ते 111च्या दरम्यान मिळेल विद्यार्थी मित्रांनो। त्याचनंतर तुम्ही बघू शकता SCBC फिमेलचे जे कट ऑफ आहे ते 122 ते 123च्या दरम्यान जाईल। त्याचबरोबर SBC जे आहे, SBC मुलींचे जे आहे ते 124 ते 125च्या मधात जाईल। आणि OBC इथे बघू शकता तुम्ही, OBCचं जे जाणार ते 125 ते 128 जाणार विद्यार्थी मित्रांनो। हा डाटा मी पुन्हा सांगतो, हा डाटा जो हा जो कट ऑफ आहे तो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो, याला तुम्ही कन्फर्म म्हणून नका मानू, हे एक्सपेक्टेड कट ऑफ आहे। तुम्ही तुमचं मार्क्स मला शेअर करा, त्यावर आपण चर्चा करू। आणि तुम्हाला काही अजून प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। त्याचनंतर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, जे STचं आहे, STचं सुद्धा 124 ते 125च्या दरम्यान जाईल। इथे तुम्ही बघू शकता की STचं का जास्त चाललं आणि SCचं का कमी चाललं, कारण इथे SCचे वॅकन्सी जास्त आहेत विद्यार्थी मित्रांनो, मुलींचे आणि मुलांचे दोन्ही। आणि जे ST कॅटेगरीचे आहे ते वॅकन्सी थोडे कमी आहे, त्यामुळे तुम्हाला STचे जे कट ऑफ आहे ते तुम्हाला थोडं जास्त पाहण्यात येईल। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, जे ओपनचं कट ऑफ आहे, ओपनचं कट ऑफ थोडं जास्त जाणार, 128 ते 130च्या दरम्यान जाणार विद्यार्थी मित्रांनो। हा फिमेलचा कट ऑफ होता। चला तर त्याचबरोबर आता तुम्हाला मी जे मुलांचं कट ऑफ आहे ते तुम्हाला सांगतोय। तुम्ही इथे मुलांचं कट ऑफ बघू शकता, मुलांचं पण कॅटेगरी वाईज आहे विद्यार्थी मित्रांनो। मुलांचं जे NTDचं आहे, NTD कॅटेगरी वाईज ते 128 ते 129च्या दरम्यान जाणार। एक वेळा आणखी सांगतो, तुम्ही बघून घ्या, NTDचं जे कट ऑफ आहे ते 128 ते 129च्या मधात जाणार। यामध्ये सुद्धा तुम्ही +- 2 पकडून चाला विद्यार्थी मित्रांनो, जेवढं मी सांगत आहे त्यामध्ये तुम्ही +- 2 पकडून चाला तुम्हाला। आणि किती मार्क्स आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। त्याचनंतर तुम्ही बघू शकता NTC साठी सुद्धा 126 ते 128च्या दरम्यान जाणार आहे। इथे मी हे मेलचं कट ऑफ सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि NTBचं जे राहील ते 129 ते 130च्या मधात राहील। इथे मुलांचं जे कट ऑफ आहे ते NTD पेक्षा NTB मध्ये थोडं जास्त जाणार विद्यार्थी मित्रांनो। त्याचनंतर तुम्ही बघू शकता VJAचं जे कट ऑफ जाणार ते 128, इथे सुद्धा +- तुम्ही करा। त्याचनंतर तुम्ही बघू शकता EWS मध्ये
जे मुलांचं कट ऑफ राहील ते 121 ते 124 दरम्यान जाणार. आणि त्याचनंतर तुम्ही इथे बघू शकता की SEBCला जे कट ऑफ राहील ते 128 ते 130च्या मधात. इथे सुद्धा तुम्ही ±2 पकडून चाला विद्यार्थी मित्रांनो. त्याचनंतर तुम्ही SBC सुद्धा इथे तुम्ही 126 ते 128च्या दरम्यान जाणार. इथे सुद्धा ±2 पकडून चाला. त्याचबरोबर तुम्ही OBC जे जाणार ते विद्यार्थी मित्रांनो 130 ते 132 हे मुलांचं कट ऑफ आहे. 130 ते 132च्या मधात. इथे सुद्धा तुम्ही ±2 पकडून चाला. त्याचनंतर तुम्ही बघू शकता ST आणि SC. इथे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो ST कॅटेगरीचं जास्त जाणार आणि त्यानंतर SC कॅटेगरीचं कमी जाणार. कारण इथे सुद्धा वॅकन्सी मुलांचे जे वॅकन्सी आहे SCसाठी पण ते जास्त आहे आणि STसाठी ते कमी आहे विद्यार्थी मित्रांनो. तर STचा जो कट ऑफ राहील तो 127 ते 130च्या दरम्यान. इथे सुद्धा तुम्ही ±2 पकडा. त्याचनंतर तुम्ही SCचं जो कट ऑफ राहील ते 126 ते 128च्या दरम्यान राहील विद्यार्थी मित्रांनो. इथे सुद्धा ± तुम्ही पकडा. त्याचनंतर तुम्ही बघू शकता जे ओपनचं कट ऑफ आहे. ओपनचं कट ऑफ इथे थोडं जास्त जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो मुलांचं. इथे 133 ते 135च्या दरम्यान जाणार आहे. इथे सुद्धा तुम्ही ± तुम्ही 2 पकडू शकता. पुन्हा सांगतो विद्यार्थी मित्रांनो हा आपला एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. हा जो आहे जो डाटा मला भेटलेला आहे त्यावर मी हा कट ऑफ काढलेला आहे. आणि इथे कट ऑफ कमी जाण्याचं हे तात्पर्य विद्यार्थी मित्रांनो कारण शिपाईमध्ये जे लोक होते ते इथे सुद्धा अप्लाय केले होते आणि ह्या सुद्धा फॉर्म एक्झाम त्यांनी दिली. शिपाईचा पेपर इझी होता. हा पेपर पण ठीक होता विद्यार्थी मित्रांनो. आणि ज्यांना जो पेपर टफ वाटला असेल ते सुद्धा तुम्ही तुमचे मार्क्स जे बनत आहेत ते मला कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि तुम्हाला सांगतोय कारागृहामध्ये वेटिंग लिस्ट जास्त खुलतील विद्यार्थी मित्रांनो. कारण शिपाईमध्ये जे लोक आहेत ते जास्त तिथे जातील आणि कारागृहासाठी मग जे वेटिंग लिस्ट आहे ते खुलतील आणि हा कट ऑफ कमी जाणार. हाच होता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कारण सांगायचं. जर तुम्हाला असेच नवीन अपडेट पाहिजे विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ संबंधित नवीन वॅकन्सी संबंधित तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा अशाच नवीन अपडेटसाठी. तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.